नमस्कार, मी श्रावणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बायमाणूसमध्ये. तर मंडळी, आज 3 जून जागतिक सायकल दिवस आणि 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघेने या दिवसाला जागतिक सायकल दिन म्हणून मान्यता दिल्यानंतर हा दिवस साजरा केला जातो. आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सायकल हे एक आरोग्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक साधन म्हणून ओळखलं जातं आणि या साधनाच्या जीवन प्रवासाबद्दल आज आपण आपला बायमाणूस स्पेशल चल मेरी सायकल या शो मधनं जाणून घेणार आहोत. एकेकाळी गावापासून शहरापर्यंत प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली सायकल आजही तितकीच उपयुक्त आहे. पाहणार आहोत तब्बल 2 पिढ्यांपासून सायकल दुरुस्तीचं काम करणाऱ्या नारायणगावच्या आसिफ सायकलचे साबिरभाई आतार यांचा हा स्पेशल रिपोर्ट. एकेकाळी गावागावात सायकल हे सर्वसामान्यांचं प्रमुख वाहन होतं. सायकल दुरुस्तीची दुकानंही प्रत्येक चौकात दिसायची. मात्र काळ बदलला, दुचाकीची संख्या वाढली आणि पारंपरिक सायकल व्यवसाय मागे पडत गेला. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील एका ज्येष्ठ सायकल व्यावसायिकाची ही संघर्षमय कहाणी पाहूयात. नारायणगाव एस टी स्टँडपासून हाकेच्या अंतरावर असलेलं निंबाळकर मार्केटमधलं हे छोटंसं आसिफ सायकल दुकान. दुकानाचे मालक साबीर चांदबाई आतार गेली तब्बल 64 वर्ष सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करत आहेत. 1962 मध्ये सुरू झालेला हा व्यवसाय आजही त्यांनी जिद्दीने टिकून ठेवलाय. 2 पिढ्यांपासून सायकल दुरुस्तीचं काम करणाऱ्या साबीरभाईंना एकेकाळी या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळायचं. 2010-11च्या काळात दिवसाला 300 ते 400 रुपयांचा गल्ला व्हायचा. मात्र वाढती महागाई, दुचाकी वाहनांची वाढ आणि मॉडिफाईड सायकलिंगच्या ट्रेंडमुळे जुन्या सायकलिंगची मागणी घटली आहे. साबीरभाई सांगतात, सुमारे 20 वर्षापूर्वी नारायणगावात जवळपास 20 सायकलची दुकानं होती. आज मात्र ती संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मजबूत आणि टिकाऊ जुन्या सायकलिंगची जागा आता आधुनिक सायकलींनी घेतली आहे. पाहूयात साबीरभाई नेमकं काय सांगतायत. पहिल्यांदा वडील करायचे, त्यानंतर भाऊ करा, आता मी करतोय. 1962 पासून सायकल व्यवसाय करतो. पहिले भाड्याच्या सायकली होती, भाड्यांनी द्यायची आम्ही. 4 आणे तास, 2 आणे तास आणे होते त्यावेळेला. आणि पद्धत चालायची. त्याच्यावर दिवसाला नेली तर 8 रुपये अख्खे दिवसभर. नाईटला नेली तर 4 रुपये नाईटला. असं व्यवसाय. आणि त्यावेळी पूर्वी असे छोटे छोटे व्यवसायवाले, फिरीवाले, चादरवाले, कुठं काय विकणारे, हे बी सायकल भाड्याने न्यायची दिवसाच्या रोजावर. चादरवाले, बांगडीवाले, हे व्यवसायवाले सायकल भाड्याने न्यायचे. गाड्या कमी होते, एसट्या कमी होते, वेळेचेच एसट्या होते. सकाळी 8ला एक ते दुपारी 4ला एक, संध्याकाळी 7ला एक, अशीच एसटी होती. मग 10 किलोमीटर 20 मिनिट ते 50 किलोमीटर 150 किलोमीटर फिरून यायचे. संध्याकाळी मग आम्हाला 20 रुपये भाडं द्यायचे दिवसभराच. 20 रुपये. सायकलची नवीन सायकलची किंमत काय होती त्यावेळेला 300 350 400 रुपये नवीन सायकलची? 400 रुपये. कुठल्या वर्षी साधारण 2000च्या पूर्वी. 2000च्या पूर्वी 400 रुपये सायकल होती. एटलस, हिरो, हंबर, रायली, इंग्लिश कंपनी बी होती. इंग्लंडची रायली यायची, हंबर यायची आणि काढल्या एटलस, हिरो, हरकुलस. आणि सायकल धंद्यामध्ये ते कॉम्पिटिशन करायचे, कंपन्या कॉम्पिटिशन करायची. माझी वस्तू चांगली का तुझी वस्तू चांगली. आता कॉम्पिटिशन राहिलेलं नाही. आता फक्त धंदा म्हणून सायकल व्यवसाय राहिला का फक्त बनवायची आणि विकायची, नफा कमवायचा.
त्यावेळेला नाव कमवायचे. तुम्ही मग तुमचं दुकान पहिल्यांदा कुठं होतं नारायणगावमध्ये? पहिल्यांदा चौकात होतो ओपनिंग, श्रीराम चौक, तिथं ओपनिंग केली. तिथं 10 वर्ष केले. तिथून स्टँडवर आलो, तिथं 8 वर्ष केले. आता इथं आलो आहे, इथं 20 वर्ष झाली. आता घरातलं कोण कोण करतं? आता मीच करतोय. त्या काळात तुम्हाला दिवसाला किती पैसे मिळायचे आणि आता किती मिळतात? मग परवडतं का तेव्हाच आणि आताचं? नाही परवड, आत्ता नाही परवडत. पूर्वी कसं आहे, 300-350 रुपये, 200 रुपये तर भाड्याच्या सायकलीचे व्हायचे, 200-100 रुपये ते रिपेरिंगचे व्हायचे. त्यावेळेचे 200 रुपये, त्यावेळेचे रिपेरिंगचे 200-100 रुपये गल्ला यायचा, भाड्याच्या सायकलीचा 200-100 रुपये गल्ला यायचा, एकूण 400 रुपये गल्ल्यात. त्यावेळेच्या आता 4,000च्या बरोबर 400 रुपये येते. कुठल्या वर्ष साधारण? 2010, 11, 20, 11पर्यंत, 10-11पर्यंत. मधल्या काळात मग सायकल बऱ्यापैकी संपली, इतर वाहनं आले बघ. हा, इतर वाहनं निघाली, मग संपत चालली. त्याच्यात स्कूटर आली, स्कूटीने जास्त मार दिला. इलेक्ट्रिक स्कूटी हे कारण हे सायकली फक्त मुलंच वापरायची, मुलांना द्यायचे. 8वीच्या पुढल्या मुलांनाच वापरायला द्यायचे आईवडील, का भाऊ मार एक राऊंड. आता म्हणजे 5वीची मुलगी बी स्कूटी चालवते, हां, 5वीचा मुलगा बी गाडी मोटरसायकल चालवतो, आणि इलेक्ट्रिक वाहन तर कोणी बी चालवतो. आणि त्यातले त्यात आता लुना निघाले. लुना तर काय, म्हातारे माणसं 60 वर्षाचे पडले तर अजून ज्याला सायकल आवडते तो सायकलीवरच फिरतो आजपर्यंत. पण सायकलीचं हे असतं छंद, तो सोडत नाही. मध्ये सायकल संपली होती, पण कोरोनानंतर पुन्हा 80-90 रुपये पेट्रोल झालं ना, त्यावेळेला संपत चालली होती. त्या मग 100 आली पेट्रोलचा रेट, मग मी संपत आली. परत मग लोकांजवळ पैसा खेळायला लागला, पैसा खेळणं झालं ना, आणि छंद वाढले लोकांचे. मग ते, आणि आता न्यू सायकली आलेले, सगळं न्यू मॉडेल, गेअरवाले हेवाले. आता सायकलीची किंमत कमीत कमी 60-70 हजार रुपयाची सायकल बी येते, 1 लाखाची बी सायकल येते, लाखाच्या पुढे, लाखाची पुढे सायकल येते. आणि जुने सायकली रद्द झाले, आता रद्द झाले, कोण नाही वापरत. दणकट कोणती पण शेतकऱ्यासाठी? पण शेतकऱ्यासाठी एटलस, हिरो, जुनी पद्धतीची जी होती तीच. आता परवडतं का मग तुम्हाला सध्या? नाही परवडत. तुमची नवी पुढची पिढी करेल काय काम? नाही करणार. पहिले ना फिटर बी यायचे ना, ते 200-100 रुपये घेऊन जायचे. त्यांना आम्ही फिटरला बोलवायचे. फिटर बी आपल्या हाताखाली राहिला ना, 100 रुपये तरी त्यांना रोज देऊन खुशीत जायचे ते. आता नाही करणार. आणि दरवर्षी दसऱ्याला 4 सायकलीचे दुकानं ओपनिंग होणार म्हणजे होणार. दसऱ्याला नारायणगावमध्ये किती सायकलची दुकान होती त्या काळात? त्यावेळेला 20 एक असतील, 15 ते 20. काही नावं सांगता येईल का तुम्हाला? नाही, असे गेले ते आता नाव. तुमच्या दुकानाचं पहिल्यापासून हेच का नाव असं? आहेत ना, हेच नाव. अशी एक जुने माणसं, आता जुने दुकानं, अजंठा सायकल, आशिफ सायकल, लक्ष्मी सायकल, हे 3च जुने त्या काळचे. बाकीचे आत्ता आलेले सगळे. साधारण 2000 साली 20 दुकानं होती. हां, आता अजंठा सायकल हा बी रिपेरिंग करायचा पहिले बेल्याला. इथं आल्यावर त्यांनी होलसेलिंग चालू केले त्यांच्या वडिलांनी. नाही तर पहिले बेल्याला त्यांचे सायकल मार्ट होता, सायकल मार्ट म्हणून काम करत होते ते. आत्ता ते होलसेलिंगमध्ये गेले. आता तर वेगळ्या पद्धत, होलसेल सायकल, आधुनिक सायकली चालवायला. आता पेट्रोल डिझेल सगळं 100च्या पुढे चालू. 110, 120. तुटवडा आहे. तर पुढच्या काळात परत सायकलला चांगले दिवस येतील का? चांगले परत नाही सांगता येत. लोकांची मानव हे होईल ना, हे लोकांना लवकर कमी वेळेत जास्त काम करणे. हे पहिलं कसं आहे, सायकलीवर वेळ लागायचा जायला यायला. आता कसं कमी वेळात जास्त काम करणं हे होणे असं आहे. सायकलचा वापर पूर्वीची लोक काय कामासाठी करायची? पहिल्यांदा दुधासाठी, शेती कामासाठी, चारा वगैरे वाहण्यासाठी. बाहेर कुठं बी निरोप द्यायचं लग्नाला, कुठं मैतीला, त्याला सायकल घेऊन जायची. आता इथं गाडी नाही, मांजरवाडी 8 किलोमीटर गाडीच नाही, तर सायकल घेऊन आपलं 2 तासात यायचे. 1 ते 2 तासात निरोप देऊन भेटून यायचे. 8 ते 10 किलोमीटर. आता इथून 1 किलोमीटर जात नाही लोक. थांबतात, गाडीची वाट बघत अर्धा तास हात करत, पण सायकलीवर जात नाही. आता तुम्हाला
तुम्हाला आजच्या काळात मग घर चालतं का तुमचं? घरात नाही चालत. लोक आहेत आणि कसं उदरनिर्वाह चालतो? नाही चालते आता, अजिबात नाही चालतं. आमचं एक तर आता साईडला झालेलं दुकान, हायवेमुळं इकडं गिराईक येणं कमी आहे आणि चालत नाही. पण हा व्यवसाय जुना व्यवसाय आणि आमचं आयुष्य निघून गेलं, इथून पुढं काही करता येणार नाही. म्हणून आपलं चाराने तर चाराने म्हणून आम्ही आपलं बसलो आहे. इथून पुढं दुसरं धंदा बसवायला 8-10 वर्ष लागतात. कोणताही बिझनेस बसवायला 10 ते 15 वर्ष जातात आणि तो धंदा बसणं अवघड आहे. आता स्पर्धा वाढलेली आहे प्रत्येक धंद्यात. हां, सायकली धंद्यात स्पर्धा नाही, पण सायकलचा धंदा राहिला नाही. आता नवीन पोरांना सगळ्या नवीन ज्या सायकल आल्या त्या फक्त शोसाठी सायकलिंग करणे, फिरणे, शो करणे, बस याच्याकरता. असं कामाकरता कोणी वापरत नाही ते. आता डॉक्टर लोक बी सायकली घेऊन जातात व्यायाम म्हणून. इथून 20 किलोमीटरपर्यंत जातात डॉक्टर लोक. सकाळी 7 एक टीम आहे आनंद डॉक्टरची, ती इथून 7ला निघतात तर घोडेगाव फाटा करून असं जुन्नर करून त्या रोडनी, सावरगाव रोडनी नारंगावला येतात रोज. 20 ते 25 30 किलोमीटरचा राऊंड होती त्यांची रोज. पण त्यांचे शौक म्हणून सायकली भारी आहे, तब्येतीसाठी. हां, तब्येतीसाठी स्वस्त राहावं म्हणून. हां, पण किती वाहनं आली तर सायकलला मात्र पर्याय नसणार आहे. हां, एवढं आहे. फक्त किमती वाढल्यात. फक्त किमती वाढले, छंद कमी झाला लोकांना, हे वापरणं कमी झालं. सायकल चालवल्यामुळे शरीराचा व्यायाम होतो, हृदय मजबूत राहतं आणि आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षणही मिळतं. त्यामुळे डॉक्टर सुद्धा आपल्याला नियमित सायकलिंगचा सल्ला देतात. आपल्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी सायकल हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. पाहूयात डॉक्टर काय म्हणतात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस दिवटे. आज जागतिक सायकल दिन या दिवशी आपण सायकलचे जे अगणित जे फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत. सायकल चालवण्यामुळे आपल्याला आपल्या शरीराची कशी ठेवण ठेवता येते किंवा आपली मेंटल हेल्थ जी आहे ती आपली कशी इम्प्रूव्हमेंट करता येईल, आपण त्यावर प्रकाश टाकणार आहोत. जर आपण व्यायामाच्या प्रकारामध्ये जर पाहू तर आपण व्यायाम हा भरपूर प्रकारे करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही सायकलिंग करू शकता, स्विमिंग पण करू शकता, इवन तुम्ही जिमसुद्धा करू शकता. पण आपण सायकलिंगच का निवडावी, की सायकलिंग ही बेस्ट आहे? तर सायकल ही जवळपास प्रत्येकाच्या घरोघरी एक असणारं एक साधन आहे. त्यासोबत जर तुम्ही जिमचं जर पाहसाल तर ही प्रत्येक ठिकाणी असेलच असं नाही, किंवा याच्यासाठी आपल्याला खूप मेंटेनन्ससुद्धा वार्षिक द्यावा लागतो. स्विमिंगचं जर तुम्ही पाहसाल तर स्विमिंगमध्ये पण तसंच आहे की आपल्याला वार्षिक पास काढावा लागतो किंवा आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं. इवन स्विमिंगचा एक गोष्ट आहे की आपण स्विमिंग टँक जो म्हणतो तो क्लीनच असेल किंवा त्या ठिकाणी प्रॉपर हायजीन असेल असं पण काही सांगता येत नाही. पण जर तुम्ही सायकलिंग जर पाहत असाल किंवा सायकलिंग जर करत असाल तर त्यावेळेस तुम्ही सायकलिंग ही रस्त्यावर करता, त्यामुळे तुमचं जी हवा आहे ही तुम्हाला नॅचरली मिळते. तुमची जी लंगची जी कॅपॅसिटी हे खूप इम्प्रूव्हमेंट होते. त्यासोबत सायकलिंग केल्याने जो आपला हार्ट आहे तो खूप चांगल्या रीतीने काम करतो. जसं आपण म्हणतो की शरीरामध्ये आपल्याला एक हृदय आहे, सेम जे आपली जी पोटरी आहे की त्यातले जे मसल त्याला आपण शरीराचं दुसरं हार्ट म्हणू शकतो. जर सायकलिंग केली म्हणजे जेव्हा आपण पेडलिंग करतो त्यावेळेस ते जे मसल्स आहे ते खूप कॉन्ट्रॅक्ट होतात किंवा त्यांचा व्यायाम होतो. त्याने जे आपलं रक्तप्रवाह आहे हा खूप व्यवस्थित सर्क्युलेट होतं.
त्यांनी सर्क्युलेट झाल्यामुळे आपल्याला जे अटॅक येतात किंवा हृदय संबंधी जे प्रॉब्लेम होतात ना ते खूप कमी होतात. त्यासोबत जर तुम्ही सायकलिंग जर करताय, रुटीन सायकलिंग ठेवताय, म्हणजे आपण पर डे माझ्या अंदाजे एक तुम्ही 20 ते 40 मिनटं जर सायकलिंग जर करत असाल व्यवस्थित, तर तुमची जी एक्स्ट्रा फॅट आहे किंवा जे तुमचं लठ्ठपण आहे तो सुद्धा खूप कमी होतो. तुमचं मसल मास जे आहे ना ते व्यवस्थित होतं, म्हणजे मसल मास गेन अप होतो. जी एक्स्ट्रा जी चरबी आहे ती डिझॉल्व होते. त्याच्यामुळे तुम्हाला जे कोलेस्ट्रॉलचं जे प्रमाण आहे ते शरीराला तुमचं खूप कमी होतं किंवा ते कंट्रोल होतं. इव्हन तुमचं BP झालं, शुगर झालं, हे सुद्धा खूप चांगल्या रीते कंट्रोल तुम्ही करू शकता. त्यासोबतच तुम्ही जर सायकलिंग करताय त्यामुळे काय होतं, तुमचं जे मेंटल हेल्थ आहे ते खूप छान होते. आपण सायकलिंग जेव्हा करतो त्यावेळेस जे आपले जॉईंट आहे ते खूप फ्लेक्झिबल होतात, ज्यामुळे आपले जी मुवमेंट आहे जे आपण डेली रुटीनमध्ये जे करतो ते खूप सुधारते. किंवा इव्हन आपले जे वृद्ध काळात जे आपले गुडघे दुखत आहेत किंवा पाय दुखत आहेत किंवा आपल्या टाचा दुखत आहेत ह्या सुद्धा खूप कमी होतात. म्हणजे आपलं जेव्हा वजन कमी होतं, जे एक्स्ट्राचं जे वजन आहे ते सायकलिंग केल्यामुळे कमी होतं आणि त्याच्यामुळे जो आपल्या एक्स्ट्रा जो भार पडणार आहे आपल्या शरीराच्या स्ट्रक्चरवर, म्हणजे शरीराचं जे स्ट्रक्चर आहे ते हाड आहे, जे त्याच्यावर जो एक्स्ट्रा भार पडतो त्याच्यामुळे भार पडल्याने जी झीज होते ती कमी होते. वाढते वायू प्रदूषण आणि हवामान बदल ही जगासमोरील मोठी आव्हाने आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सायकल एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पण या सायकलचा प्राचीन इतिहास आपल्यातील बऱ्याच जणांना माहीत नाहीये. नारायणगाव येथील इतिहासाचे प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड सर यांच्याकडनं आम्ही हा इतिहास जाणून घेतलाय. आज 3 जून जागतिक सायकल दिवस. वास्तविक सायकलचं महत्त्व आज इतकं वाढलं आहे की सायकल ही आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चालती फिरती व्यायामशाळा झालेली आहे. सायकलचा इतिहास फार मनोरंजक आहे. इसवी सन 1690मध्ये फ्रान्समध्ये एका माणसाला ही कल्पना सुचली. त्याचं नाव MD सिवरक आणि चक्क त्याने लाकडी सायकल बनवली. पण 2 चाकांना जोडणारं लाकूड जरी असलं तरी चेन नव्हती, त्यामुळं पायानं रेटून सायकल उतारानं चालवावी लागत होती. पुढे सायकल हळूहळू गती घेऊ लागली. या ठिकाणी मला श्रीमद आद्य शंकराचार्यांनी रचलेलं गतिस्तम गतिस्तम त्वमेका भवानी हा संस्कृतमधला श्लोक आठवला. मानवानं गती घेतली, आयुधानं गती घेतली, तशी सायकलनेही गती घेतली आणि 1815मध्ये चांगली सायकल तयार झाली, म्हणजे जिला हँडल होतं. आता हळूहळू सायकल गती घेते. 1817ला जर्मनीमध्ये बॅरन कार नावाच्या शास्त्रज्ञाने आधुनिक सायकल बनवली आणि तो हळूहळू तिला लाकडाऐवजी रबरी चाकं बसवू लागला आणि रबरी चाकाची सायकल साधारणतः 1887मध्ये अद्ययावत अशी सायकल जर्मनी तयार झाली आणि ती इतकी वेगाने पळू लागली की लोक तिच्यासाठी धावू लागले. फ्रान्समध्ये, नेदरलँडमध्ये आजही 40% लोक सायकल वापरतात. वाहतुकीचं साधन म्हणून जन्माला आलेली सायकल आज वाहतुकीचं साधन नाही तर आरोग्यमयी साधन झालेलं आहे. फ्रान्स आणि नेदरलँडमध्ये 40% लोक आजही सायकल वापरतात. आपण हा विचार करायला हवा की भारतात आपण किती टक्के सायकल वापरतो. पुणे हे कधी काळी सायकलचं शहर होतं, आज ते कशाचं शहर झालंय हा विचारही आपण करणं आवश्यक आहे. सायकल हळूहळू धावू लागली. सायकलचे वेगवेगळे प्रकार आले, सायकलच्या वेगवेगळ्या कंपन्या आल्या. ब्रिटिश कालखंडात ईस्ट इंडिया कंपनीच्या कालावधीत हर्क्युलस नावाची एक सायकल आली. ग्रीसमधून हर्क्युलस शब्द भारतात आला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, पण जोरात धावणारी हर्क्युलस ही ग्रीकांची देवता सायकलची कंपनी बनली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनाही वेगाने धावणारे महाराज, काम करणारे हर्क्युलस म्हणून ग्रीक लोक महाराजांना संबोधू लागले. ही वस्तुस्थिती आहे सायकलची. सायकलच्या वेगवेगळ्या कंपन्या आल्या, रेस आल्या. फ्रान्समध्ये नेपोलियन बोनापार्ट तिसरा यानं गोल्डन सायकल रेस सुरू केली.
पुढे पॅरिस द टूर आली, भारतामध्ये घाटांचा राजा आला, मुंबई पुणे ही सायकल रेस आली आणि हळूहळू सायकल आरोग्याचं साधन बनली, वाहतुकीचं साधन नाही. म्हणून आजही माझी आपल्याला विनंती आहे की रोज किमान आरोग्यासाठी सायकल वापरा. मीही स्वतः आरोग्यासाठी सायकल वापरतो आणि मी माझ्या मुलीसाठी ही सायकल स्वतंत्रपणानं खरेदी केलेली आहे. आपणही सायकल स्वार व्हा. सायकल ही माणसाची चालती फिरती आरोग्यशाळा आहे. असा आहे सायकलचा इतिहास. भारतातील अनेक शहरांमध्ये सायकल ट्रॅक, सायकल शेअरिंग अशा अनेक जनजागृती मोहिमा राबवल्या जातात. शाळकरी विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि फिटनेस प्रेमींमध्ये सायकलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि अशीच सायकलची आवड निर्माण केली आहे शिवजन्मभूमी सायकल वारीने. पाहूयात नेमकी कशी. नमस्कार, मी धनंजय माताडे. लहानपणापासून सायकलची आवड होतीच. मराठी शाळेमध्ये जात असताना गावामध्ये 2 ते 3 ठिकाणी भाड्याने सायकली भेटायच्या. त्यावेळेस 25 पैसे तास, 50 पैसे तास अशा पद्धतीने सायकलचे रेट असायचे. 1 तास सायकल चालवायला भेटणं म्हणजे खूप मोठी सायकलिंग होती. आणि त्या सायकलिंगच्या आवडीतून जसं जसं मोठं होत गेलं तसं सायकलमध्ये बदल होत गेले. परंतु कॉलेज आणि इतर गोष्टींमध्ये किंवा जसं वय वाढत गेलं तसं सायकल दूर होत गेली. आणि परत एकदा टर्निंग पॉईंट भेटला 2015 साली, ज्यावेळेस आम्ही शिर्डीला जायचं विचार करत असतो दरवर्षी पायी. पण पायीवारी जात असताना 5 दिवसांचा 6 दिवसांचा प्रवास, त्यामुळे मग ह्या वारीमध्ये जायला खूप उशीर व्हायचा. आणि एकतर आम्ही व्यावसायिक मंडळी, मग 5 ते 6 दिवसांचा वेळ कसा काढायचा, मग मध्यमार्ग काय काढायचा. तर मग आम्ही सहज बसलो आणि म्हटलं की चला आपण आता सायकलवर जायचा प्रयत्न करूया. 2-3 मित्रांना सहज असं बसल्या बसल्या चहा पिता म्हटलं का सायकलवर गेलो तर कसं होईल, आपलं 1 दिवसात किंवा 2 दिवसात होईल, प्रॅक्टिस तर नाही आहे पण जाऊन बघूया. मग 1-2 मित्र करता करता आम्ही 5 ते 6 मित्र जमलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं आमचं ठरलं. सायकली जुन्या ॲटलेसच्या सायकली होते त्यावेळेस पहिल्या वारीला. आणि निघता जवळजवळ 20 जण आम्ही सायकलला पहिल्या वेळेस गेलो. आणि एक सहज असं काय वारी करायची असं नाही, फक्त वेळ वाचवण्यासाठी ती सायकल पुन्हा हातात आणि पॅन्डल मारलेली ती गोष्ट. आणि मग आम्ही त्यावेळेस वारीला गेलो. सोशल मीडियाने का व्हॉट्सअप, फेसबुक आलं होतं आणि आम्ही फेसबुकला फोटो टाकले शिर्डीत पोचल्यानंतर की आम्ही सायकलवर प्रवास केला 115 किलोमीटरचा आणि शिर्डीत पोचलो. तर त्यानंतर आम्हाला आमच्या मित्रपरिवाराने एवढं प्रचंड असा प्रतिसाद दिला की अरे तुम्ही सायकलवर गेले, मग आम्ही नसतो का आलो, अरे आम्हाला न्यायचं होतं, तुम्ही का आम्हाला सोडून गेले, असं एक म्हणता जवळजवळ 100-150 जणांचे कॉलबॅक आले आम्हाला त्या पोस्टवर. मग आम्ही विचार केला अरे आपण 10-15 जण असे झालोय, तर एक काम करूया, पुढच्या वर्षी आम्ही बोलता त्यांना म्हणत गेलो की आपण पुढच्या वर्षी जाऊया. आणि त्यांना दिलेला शब्द आणि बाबांच्या दरबारात दिलेला शब्द फसवायचा नाही म्हणून नाईलाजाने किंवा बाबांच्या कृपेने ती एक सांगड होत गेली. आणि पुढच्या वर्षी आम्ही बरोबर त्याच महिन्यामध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये दुसऱ्या वर्षीची वारी जायचं ठरलं. मग आमच्या मित्रपरिवारांमध्ये ग्रुपमध्ये आम्ही मेसेज केले, तर जवळजवळ 100 ते 125 जणांचा रिस्पॉन्स आम्हाला पहिल्याच वर्षी भेटला. आणि त्यावेळेपासून आम्ही वारी सुरू केली. आता जवळपास म्हणजे 2016 सुरू झालेली ही वारी वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिक असतील, छोटी मुलं असतील किंवा शिक्षक असतील, राजकीय क्षेत्रातील माणसे असतील किंवा विविध क्षेत्रात सर्व, आणि त्याचबरोबर महिलासुद्धा प्रकर्षाने आम्हाला रिस्पॉन्स एवढा चांगला भेटतोय. जवळजवळ वारीमध्ये 50 ते 55 महिलांचा सायकलमध्ये सहभाग आता नोंदवला गेला आहे. ह्या 2016 ते 2026 आता 10व्या वर्षीची ही वारी या वर्षी शिर्डीला जाणार आहे. जवळपास दरवर्षी 400 ते 500 जणांचा रिस्पॉन्स आपल्याला या वारीमधून भेटत असतो. म्हणजे त्यामध्ये विविध जिल्ह्यातले म्हणजे नाशिक, अहमदनगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर, औरंगाबाद, मोरगाव, सातारा, कोल्हापूर, त्याचप्रमाणे नवी मुंबई आणि मोरगाव या परिसरातली सर्व मंडळी, तसेच पुणे शहरातून राजगुरुनगर, चाकण, खेड,
मंचर या पद्धतीने पुढे पुढे येत सर्वजण असे 400 ते 500 जणांचा समूह तयार होतो आणि शिवनेरीवरून ती मशाल घेऊन आम्ही सर्वजणांचा समूह घेऊन शिर्डीला सायकलवारीत जात असतो आणि ही शिवजन्मभूमी फाउंडेशन या नावाने आम्ही ती वारी आता 10व्या वर्षामध्ये जातोय आणि खूप असा प्रचंड प्रतिसाद भेटतोय. ज्यांच्याकडे 200-300 रुपयाच्या जुन्यातल्या सायकली होते त्यांच्याकडे आज 2-2, 3-3 लाखाच्या सायकली झाल्यात आणि जम्मू काश्मीर, मनाली, लेह लडाख किंवा कन्याकुमारीपर्यंत यांनी प्रवास केला आहे. म्हणजे छोट्या रोपट्यातून सुरू झालेली ही वारी आता खूप मोठ्या प्रचंड वेगाने विस्तारत चाललेली आहे. याचा आम्हाला अभिमान नक्कीच आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गणेशपती, भूपती, प्रजापती, स्वर्ण रत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेशित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रतापवंदन, क्षत्रिय गुलाबवंश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वते पते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. मंडळी, सायकलवर प्रेम करणाऱ्या आणि स्थानिक ते परदेशी सायकल स्वारांना आपल्या शहरामध्ये आल्यावर मायेचे 4 घास स्वखर्चाने खाऊ घालण्याचं काम करतो एक अवलिया. नेमकं कोण पाहूया. सायकलवर मनापासून प्रेम करणारे अनेक जण असतात, पण त्या प्रेमाला सेवाभावाची जोड देणारे लोक फार कमी असतात. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव शहरातील एस टी स्टँड समोरील हॉटेल श्रीरामचे मालक सुनील इचके हे त्यापैकीच एक नाव. स्थानिक असो व देश विदेशातील आलेले सायकलस्वार नारायणगावला पोहोचल्यावर त्यांचे स्वागत सुनील भाऊ अगदी आपुलकीने करतात. त्यांच्या हॉटेलमध्ये सायकलस्वारांसाठी मोफत चहा नाश्त्याची व्यवस्था केली जाते. केवळ एवढंच नाही तर प्रवासादरम्यान काही अडचण तर आली नाही ना, ती सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. सुनील भाऊ आणि त्यांचा शिवजन्मभूमी सायकलवारी ग्रुप गेल्या अनेक वर्षापासून सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देत आहेत. सायकलस्वारांना घरच्यासारखी वागणूक देणं, त्यांच्या गरजा समजून घेणं आणि प्रवास अधिक सुखकर बनवणं हे त्यांचं ध्येय बनले आहे. आजच्या धावपळीच्या जगात निस्वार्थ भावनेने केलेली ही सेवा अनेक सायकलस्वारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यात येणाऱ्या सायकल प्रेमींमध्ये सुनील भाऊंचे नाव आदराने घेतले जाते. म्हणूनच तुम्ही कधी दूरवरचा सायकल प्रवास करून जुन्नर नारायणगाव परिसरात आलात तर सुनील भाऊंच्या प्रेमळ आणि अनोख्या पाहुणचाराचा अनुभव घ्यायला विसरू नका. नमस्कार, मी सुनील इचके. आता साधारण 25 ते 30 वर्षापासून मी इथं स्टँडवरती आहे आणि भरपूर आपल्या महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेरील, परदेशातून पण आपले सायकलस्वार येतात. आम्ही त्यांची आवर्जून नाही का चहा पान म्हणा, तुम्ही नाश्ता म्हणा, राहण्याची सोय म्हणा, जे आम्हाला जमेल हे आमच्या ग्रुपतर्फे, माझ्यातर्फे समजा सर्व जे काय तुमच्यासारखे मित्रमंडळी आहेत यांच्या माध्यमातून केलं जातं. नारायणगावातलं किती असं सायकल प्रेमींचा तुमचा ग्रुप आहे, किती जणांचा आहे? साधारण आपल्या नारायणगावातले 30-35 जण आहेत. तर पण आपण या शिवजन्मभूमीतून साधारण दरवर्षी आपण नारायणगाव ते शिर्डी सायकलवारी करतो. त्याच्यात 400-500 सायकलस्वार आपल्या सायकलवारीत येतात. हे संपूर्ण पुणे जिल्हा म्हणा, पुणे जिल्ह्याच्या बाहेरून पण सायकलस्वार येतात.
हे केवळ प्रवासाचं साधन नसून संघर्ष, स्वावलंबन आणि साधेपणाचं प्रतीक आहे. अनेकांच्या वर्षानुवर्ष उत्पन्नाचं हेच साधन आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे अजंठा सायकल. कसं ते पाहूयात. माझं नाव आनंद पोपटलाल पोखरना. हा व्यवसाय चालू केला आमच्या वडिलांनी 1965 साली. निमगावला आम्ही पहिले राहिलो होतो, त्याच्यानंतर बेल्ल्याला शिफ्ट झालो आणि बेल्ल्यावरनं 1965 साली वडिलांनी हा व्यवसाय चालू केला सायकलचा नारायणगावमध्ये. पहिले आमची भाड्याची जागा होती, साधं छोटं दुकान होतं. खूप कष्ट आणि मेहनतीने वडिलांनी हा व्यवसाय पुढे मोठा केला. साधारणतः 65-35 म्हणजे 65 वर्ष झाले ह्या फर्मला. आणि जुन्नर, आंबेगाव, खेड तिन्ही तालुक्यामध्ये अजंठा सायकल एजन्सी हे नाव प्रॉपर एकदम आदराने घेतलेलं जातं. ज्यावेळेस सुरुवातीचा काळ होता म्हणजे तुम्ही या व्यवसायात ज्यावेळेस आला त्यावेळेसची काय परिस्थिती होती, मधल्या काळ काय स्थित्यंतर झाली आणि आज काय दिवस आहेत सायकलचे? आता मी साधारण 1992 पासून पाहतो. 92 ते 2000च्या दरम्यानमध्ये म्हणजे साधारण 97-98 पर्यंत बिझनेस प्रॉपर होता. त्याच्यानंतर लोकांचा कल टू व्हीलरकडे जास्त व्हायला लागला. मग आम्ही 1992 साली बजाजची डीलरशिप घेतली. बजाजची डीलरशिप घेऊन टू व्हीलरचा व्यवसाय पण चालू केला. साधारण 2006-07 पर्यंत चालू केला आणि त्याच्यानंतर परत अचानक सायकलला परत ग्रीप भेटली. सगळ्यात जास्त ग्रीप भेटली ती करोना काळात. कोरोना काळाच्या आधीची अवस्था काय होती? कोरोना नेमकं कसं तुमच्याकडे डिमांड वाढला सायकल? कोरोना काळाच्या आधी साधारण सायकल म्हणजे एक ऐच्छिक हा विषय होता. गरज वाटली तर घेतली किंवा नाही घेतली तरी काम चालू आहे अशा हिशोबाने लोक त्याकडे पाहत होते. सायकलबाबत एवढे कॉशियस नव्हते लोक. पण कोरोना काळामध्ये काय झालं की सगळ्यात महत्त्वाचं लोकांना फिटनेस, आपल्या शरीराची जागरूकता एक प्रकारे लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. हेल्थ कॉशियस लोक झाले थोडेसे. त्याच्यामुळे सायकलकडे परत लोक वळायला लागले आणि त्यानंतर सायकल गिअरच्या सायकलमध्ये जास्त आम्हाला इफेक्ट पडला. आता साधारण आपल्याकडं कमीत कमी रेंज आणि हायेस्ट रेंज सायकलची काय? माझ्याकडं साधारण आत्ता 1600 रुपयापासून स्टार्ट आहे तर 30-32 हजार रुपयापर्यंत. इलेक्ट्रॉनिक सायकल पण मिळतात माझ्याकडे. जसं की आपण म्हणतोय का अलीकडच्या काळात पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत किंवा आता शॉर्टेज पण पुढच्या काळात होणार आहे अशी चर्चा आहे. तर सायकलला पुन्हा जुने दिवस येतील का? म्हणजे खास कामासाठी सायकल पुढच्या काळात पण बाबा तुमचा काय, तुम्ही इतक्या दिवसाचा अनुभव आहे, तुम्हाला काय वाटतं? याच्याकरता आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, करोना नंतरच्या पिरियडमध्ये लोक शरीराकडे जास्त ध्यान राहायला लागले. त्या हिशोबाने ते जागृत पण झाले. इथून पुढच्या काळामध्ये सायकलकडे 100% लोक अजून आकर्षित होतील. आणि जो काही पूर्वीचा काळ होता म्हणजे एक 10 वर्ष जर माग 10-15 वर्ष माग आपण गेलो तर त्या काळाचा तुमचा सेल कसा असायचा, दिवसाला किंवा महिन्याचा, आणि आता त्याच्यात किती वाढ झाली की कमी झाली काय? आता ज्यावेळी समजा वडिलांनी ज्यावेळी बिझनेस चालू केला ना त्यावेळी तो फुल ग्रोथमध्ये होता. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये साधारण 90-2000च्या दशकामध्ये सेल 50% सायकलचा डाऊन होता आणि कोरोना काळानंतर सेल 25 ते 30% परत अप झाला. कारण लोकांना कळायला लागलं की सायकलशिवाय आपल्याला पर्याय नाही. बाहेरचं फास्ट फूड वगैरे खाऊन लोकांमध्ये जे आजार तयार झाले, डॉक्टरसुद्धा आता सजेस्ट करायला लागलेत की तुम्ही सायकल चालवा, त्या हिशोबाने तुमची हेल्थ प्रॉपर राहील. आता तुम्ही सांगितलं तुमच्याकडे साधारण 30-32 हजारापर्यंत सायकल हायस्ट रेंजच्या आहेत. पण जगातल्या अशा किती महागड्या सायकल ज्या हायस्ट रेंजच्या तुम्ही ऐकल्या असतील किंवा पाहिल्या पण असतील? जगात सर आता कसं आहे, क्लास वाईज डिपेंड आहे. आता आपण जे सायकलिस्ट लोक आहेत ते साधारण 4-5 लाखापासूनच्या पुढच्या सायकल प्रेफर करतात, कारण त्यांना त्या पिरियडमध्ये ते रेस वगैरे सगळे पूर्ण करावं लागते. आपल्या इथे म्हणजे मी साधारण 1.5 लाखपर्यंतची सायकल विकलेली. आपला हा थोडा रूरल एरिया येतो त्याच्यामुळे इथे तेवढी महागातली सायकल सेल होत नाही. 10 लाखाची सुद्धा सायकल आता आपले वायकर आहे ते आता पोलीसमध्ये भरती PI मध्ये आहे ते, त्यांना 10 लाख रुपयाची सायकल आपल्याच तालुक्यात गिफ्ट मिळालेली त्यांच्या सायकलच्या पॅशनमुळे.
आणि त्या सायकलच्या वापरामुळे त्यांचं ॲक्च्युली सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे. ज्या जुने ब्रँड होते हर्क्युलस, ॲटलस, आज कशा म्हणजे दणकट सायकली आणि ज्या ग्रामीण भागात वापरल्या जातात अशा सायकलींचं डिमांड सध्या कसं आहे? आता पूर्वीच्या ज्या जुन्या सायकल होत्या ना त्याचा सेल 2-5% राहिला आहे. म्हणजे ज्या जुन्या पूर्वी लोक वापरायचे दूध व्हायला वगैरे किंवा शेतात वगैरे, त्याचा सेल 5%च राहिला आहे. 95% सेल रेंजर सायकल, गिअरच्या सायकल यांनी ॲक्वायर केलेला आहे. आणि आता जी छोटी मुलं आहेत ती आता बॅटरी ऑपरेटरकडे पण वळायला लागलेली आहेत. नुकताच मोदी साहेबांनी आपल्या देशाला एक संदेश पण दिलेला आहे की पेट्रोल, डिझेल, सोन्याचा वापर कमी करा. मी त्याच्यात आणखीन एक भर घालतो, पायडल फॉर नेशन, पायडल फॉर एन्व्हायरमेंट अँड हेल्थ. लोकांनी जरूर सायकलचा वापर करा. त्याच्यामुळे देशाच्या विकासात आर्थिक मदत पण होईल आणि आपल्या हेल्थमध्ये पण मदत होईल. तुम्ही सायकलचे एक विक्रेत्या, दुकानदार आहात, तुमचा व्यवसाय, तुम्हाला किती आवड सायकल? तुम्ही किती सायकल चालवताय? मी सकाळी साधारण 15 किलोमीटर सायकल चालवतो. गिअरची वर्षभर असते? नाही सर, वर्षभर होत नाही. खोटं इंटरव्ह्यूमध्ये सांगण्यात काही पण नाही. वर्षभर हे होत नाही. ऑन एन ॲव्हरेज 7-8 महिने होतं. कारण काय, मलाच एकट्याला प्रॉपर हे सगळं पाहावं लागतं. कधी माणूस थकतो, कधी लेट उठतो, पण प्रेफरन्स देतो मी लवकर उठल्यानंतर पहिलं सायकलिंग करणार. आता नव्या पिढीला खूप मोठी क्रेज आहे सायकलची, किंवा महिलांमध्ये पण, म्हणजे ज्या स्पर्धा असतात आपल्याकडे. आता शिव जयंतीच्या निमित्ताने बरोबर आपल्या फॅमिलीतला असं तुमची मुलं, तुमच्या मिसेस किंवा घरातली इतर महिला सहभागी होतात का? त्यांना आवड आहे का? माझ्या दोन्ही मुलांनी शिर्डीची सायकल ट्रिपसुद्धा केलेली आहे. लॉकडाऊनमध्ये ते नगरला सुद्धा सायकलवरती जाऊन आलेत. 1 डे रिटर्न झालेले आहेत. आणि ते आता काय आलं आहे, आत्ता प्रॉब्लेम असा आहे की ते कॉलेजला शिकायला असल्यामुळे ना त्यांच्या शेड्यूलमध्ये ते बसत नाही. पण दोन्ही मुलं सायकलिंग करतात प्रॉपर. वेगवान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आधुनिक वाहनांची संख्या जरी वाढत असली तरी सायकलचं महत्त्व अजिबातही कमी झालेलं नाहीये. वारुळवाडी येथील सुधाकर लोंढे राणा यांनी सायकलवर तब्बल 30,000 किलोमीटरचा प्रवास केलाय. पाहूयात ते काय म्हणतात. आनंद झाला माझ्या मनाला, सोन्याचा दिस आज उगवलाय रे. शिवभूमीतून निघाली वारीन, चला जाऊ शिर्डीला. शिवभूमीतून निघाली वारीन, चला जाऊ शिर्डीला. नमस्कार, मी सुधाकर लोंढे, नारायणगाव. आजच माझा 65वा वाढदिवस साजरा होतोय. मी काही दिवसापूर्वी सायकल घेतली. म्हणजे साधारणतः याच्यापासून लॉकडाऊनपासून मी सायकल सुरुवात केली आणि माझं सायकल प्रेम वाढत गेलं. मी सायकल चालवत असताना साध्या सायकलपासून सुरू केलेला प्रवास आज 30,000 किलोमीटरपर्यंत झालेला आहे. मी कन्याकुमारी सोलो सायकलिंग केलं, पंजाबपर्यंत जाऊन आलो, मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर खूप माझं सायकलिंग झालेलं आहे. सायकल हा प्रवास इतका सुंदर आणि आनंददायी आहे, त्यामुळे मनशांती मिळते, समाधान मिळतं. तुमचा व्यायाम कसा होतो हेच समजत नाही तुम्हाला. दिवसातून तुमचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर सकाळी तासभर तरी तुम्ही सायकलिंग केलं पाहिजे. आयुष्यामध्ये इतर शारीरिक तंदुरुस्तीसाठी इतर काही गोष्टी केल्या का? स्विमिंग असेल? हो, मी स्विमिंगमध्ये, सायकलच का आवडतं तुम्हाला? मी स्विमिंग पण केलं. स्विमिंगमध्ये मी 2 किलोमीटर समुद्रात पोहून आलो आहे. मालवणला झालेल्या स्पर्धेत एकदा 3 किलोमीटर केलेलं आहे. इथे मी खूप साऱ्या धरणांच्यात पोहतो. आणि मी योगाच्या माध्यमातून रामदेव बाबांशी भेटण्याचा योग आला, तोही मी योगासनाचा अभ्यास केला. पण सायकलमुळं मनाचं आणि व्यायामाचं हे जे संतुलन साधलं जातं ना, ते खूप सुंदर आहे. मनाचा व्यायाम होतो तो समजत नाही.
आपण किती चाललो हे समजत नाही, जर काउंटिंग होत नाही. पण त्यातून मनाच्या, शरीराच्या आणि एक दुसरं सांगितलेलं आहे का तुमच्या पायाच्या मांड्यात ही जी ताकद निर्माण होती त्या ठिकाणी दुसरं हृदय आहे. ते जर मजबूत असेल ना तर तुमचं पूर्ण शरीर मजबूत होतं. त्यानिमित्तानं माझ्या जर मांड्या आणि पोटऱ्या मजबूत झाल्या तर माझं हृदय मजबूत होऊन माझं आयुष्य दीर्घायुष्य होण्यास निश्चित मदत होणार आहे. म्हणून मी सायकलिंग जास्त आवडते. तुमच्या वयाच्या लोकांना किंवा लहान मुलांना काय संदेश द्याल सायकलवारी दिवसाच्या निमित्ताने? जागतिक सायकल दिवस आहे आज. नाही, सायकल तसं म्हणजे प्रदूषण मुक्त असणारं वाहन आहे. त्याचा वापरानं देशावरचं आज जे याचं सावट आहे तुमच्या तेलाचं, त्याचे सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करा. रस्त्याच्या पांढऱ्या पट्ट्याच्या पलीकडून चाला तुम्ही. हेल्मेटचा वापर करा आणि विशिष्ट ड्रेस असावा. पाण्याचं तुमच्याकडं बॉटल असावी. असे खूप सारे नियम येते, जाता जाता तुम्हाला समजत जातीलच. तरी त्या निमित्ताने एक छोटंसं गीत सांगतो आणि थांबतो. सायकल हेल्मेट घेऊन द्या की र मला बी वारीला येऊन द्या की. सायकल हेल्मेट घेऊन द्या की र मला बी वारीला येऊन द्या की. सराव केला या वर्षभर लॉंग राईडची संधी आहे खरं. स्पर्धा अशी नाही र. तुमच्या संगतीनं शिर्डीला येऊन द्या. तुमच्या संगतीनं शिर्डीला येऊन द्या की र मला बी वारीला येऊन द्या की. सायकल हेल्मेट घेऊन द्या की र मला बी वारीला येऊन द्या की. पर्यावरणाचा होतो विचार, पर्यावरणाचा होतो विचार. जमतील नर आणि नर इथे महिलांना मिळे सन्मान. अशी सायकल वारी ही हैर. मला बी सामील होऊन द्या. मला बी सामील होऊन द्या की र मला बी वारीला येऊन द्या की. सायकल हेल्मेट घेऊन द्या की र मला बी वारीला येऊन द्या की. धन्यवाद. आरोग्याची काळजी, पर्यावरणाचं संरक्षण आणि किफायतशीर प्रवास यांचा संगम म्हणजे सायकल. तुम्हा सर्वांना जागतिक सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि बायमाणूस स्पेशल चल मेरी सायकल हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पाहत रहा न्यूज नवे व्ह्यूज, अर्थातच बायमाणूस. धन्यवाद.